फॉर डिले द ट्रायल अँड डी फॉर डिरेल द ट्रायल। तो हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे। त्यावरती न्यायालयाने 3 वाल्मिकरांच्या अर्जावरती, परंतु न्यायालयात आम्ही हे देखील स्पष्ट केलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। न्यायालयात आम्ही गंभीर स्वरूपाची एक तक्रार केली की आरोपींना हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे। यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आणि न्यायालयाची तरतुदीकडे आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं। त्यावरती न्यायालयाने 3 वाल्मिकरांच्या अर्जावरती त्याची सुनावणी 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे। परंतु न्यायालयात आम्ही हे देखील स्पष्ट केलं की आरोपींतर्फे D2 ऑपरेशन चालवलं जातं, D फॉर डिले द ट्रायल अँड D फॉर डिरेल द ट्रायल। न्यायालयात आम्ही गंभीर स्वरूपाची एक तक्रार केली की आरोपींना हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे। यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आणि न्यायालयाची तरतुदीकडे आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं। त्यावरती न्यायालयाने 3 वाल्मिकरांच्या अर्जावरती त्याची सुनावणी 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे। परंतु न्यायालयात आम्ही हे देखील स्पष्ट केलं की आरोपींतर्फे D2 ऑपरेशन चालवलं जातं, D फॉर डिले द ट्रायल अँड D फॉर डिरेल द ट्रायल। न्यायालयात आम्ही गंभीर स्वरूपाची एक तक्रार केली की आरोपींना हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे। यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आणि न्यायालयाची तरतुदीकडे आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं। त्यावरती न्यायालयाने 3 वाल्मिकरांच्या अर्जावरती त्याची सुनावणी 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे। परंतु न्यायालयात आम्ही हे देखील स्पष्ट केलं की आरोपींतर्फे D2 ऑपरेशन चालवलं जातं, D फॉर डिले द ट्रायल अँड D फॉर डिरेल द ट्रायल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।